सगळी आपल्या बाजूची ही सगळी पद्धत ही आपल्याला मिळवता आली पाहिजे आणि मिळालीच पाहिजे. हल्ली या निवडणुकांना बरंच महत्त्व प्राप्त झाले. पूर्वी आपली ग्रामपंचायत निवडणूक होती त्यावेळेला आजच्या इतकं महत्त्व त्यावेळेला नव्हतं. परंतु आता ग्रामपंचायतची नगर पंचायत आहे, त्याचा पुढचा टप्पा नगर परिषद आहे आणि त्याच्या पुढचा टप्पा महानगरपालिका आहे. आणि म्हणून आपल्याला या गावाचा कारभार कोणाच्या हातात सोपवायचा आहे याचा विचार आपण आज करा. आणि तो विचार काही कारणानं कोणाचाही चुकला तर त्याची शिक्षा पुढच्या पिढीला होणार. त्याचं कारण असं आहे की आता ग्रामपंचायतची नगर परिषद झाली आहे. खरं तर ही नगर परिषद 2021लाच झाली, पण ही वेगळ्या वेगळ्या आरक्षणाचे जे प्रश्न आहेत या प्रश्नावरून कोर्टामध्ये, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात केसेस चालू राहिल्या, निवडणुका झाल्या नाही आणि प्रशासनाच्या हातात कारभार राहिला. मग महानगरपालिकेचा कारभार म्युन्सिपल कमिशनरच्या हातात राहिला, जिल्हा परिषदचा कारभार सीओच्या हातात राहिला, पंचायत समितीचा कारभार व्हिडिओच्या हातात राहिला आणि नगर पंचायतचा कारभार हा जो कोणी इथला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे त्याच्या हातामध्ये राहिला. त्यामुळं हा कारभार करत असताना त्याचा उल्लेख आधी देवेंद्रजींनी केला की ग्रामपंचायतीला सरकारकडून मिळणारं उत्पन्न आणि स्वतःचं मिळणारं उत्पन्न त्याच्यामध्ये खूप मोठं आहे. साधारणतः 5 कोटीच्या आसपास मंचरच्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न राहायचं आणि त्याच्यामधून मग साफसफाई असायचं, विजेचं बिल असायचं, पाण्याचं बिल असायचं. या सगळ्या गोष्टींना एक प्रकारच्या मर्यादा येत आहे आणि त्या दरम्यान आम्ही सरकारमध्ये असल्यामुळं मंचरच्या ग्रामपंचायतीला 4 वर्षांमध्ये वेगळ्या वेगळ्या कामासाठी 105 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. त्याच्यातून कुठं रस्त्याची कामं झाली, बाकीची कामं झाली, ते सगळं आता रिपीट करत नाही पडत, तुम्हाला माहिती आहे सगळं. आणि झालेली कामं आणि भविष्यात करायची कामं या 2 अलग अलग गोष्टी आहेत. तुम्ही अशी एक गोष्ट समजून घ्या की उद्या
ज्या वेळेला ही नगरपंचायत होईल त्यावेळेला या नगरपंचायतीला पुढचा आराखडा तयार करावा लागेल. वेगळ्या गोष्टींसाठी आरक्षण टाकले लागतात. उत्पन्न मिळवण्यासाठी कर किती लावायचे हा प्रश्न त्याच्यामध्ये असेल. खर्च कशा करायचे हा प्रश्न तिथं असेल. आणि हे सगळं जर आपण जबाबदार लोकांच्या हातात दिलं नाही तर या सगळ्या गोष्टींची अडचण भविष्य काळामध्ये झाल्याशिवाय राहणार. आता बाकीच्या ज्या गोष्टी भले ग्रामपंचायत होती का नगर परिषद होती, पण तुम्ही सगळ्या बाजारपेठेनी किंवा या सगळ्या लोकांनी हा पाठिंबा मला नेहमीच दिला. आज केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे, वेगवेगळे मंत्री आहेत. पण आपला सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपले नेते पाणी नाही लागत. मला थंडी वाजते आणि कुडकुडतो. तुम्ही तासभर काढलाय. आणि त्यामुळं अजितदादा फायनान्स मिनिस्टर असल्यामुळं ते उपमुख्यमंत्री आहेत पण फायनान्स मिनिस्टर आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. शेवटी जिल्ह्यात कुठं कुठं काय काय करायचं याचं नियोजन हे पालकमंत्री, कलेक्टर, कमिशनर वगैरे बसून त्या ठिकाणी करतात. आणि त्याच्यामुळं हे 105 कोटी रुपये आपल्यापर्यंत आले. त्याच्यामुळं ही कामं आपल्यापर्यंत झाली. आता आपण रस्ते केले, विजेच्या संदर्भामध्ये भूमिगत केबल्स टाकून आपल्याला जर पोल हटवता आले तर सगळे पोल हटवणं. पिण्याचं पाणी आज जे मिळतंय ते काही शहरासारखं 24 तास मिळत नाही. त्याच्यासाठी वेगळी योजनेचं नियोजन आपण केलेलं आहे आणि ती योजना झाल्याच्या नंतर पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी ड्रेनेज व्यवस्था आहे ती ड्रेनेज व्यवस्था आपल्याला चांगली करावी लागते. आणि ड्रेनेज व्यवस्था चांगली केल्यानंतर आपल्याला हा जो घनकचऱ्याचा प्रश्न आहे हा घनकचऱ्याचा प्रश्न तर आपल्याला असं वाटतं की घंटा गाडी येते ना आमच्या घरचा कचरा घेऊन जातात. हे खरं आहे. पण शेवटी घंटा गाडीने नेलेला कचरा हा आपल्याच गावात कुठेतरी टाकला जातो. आणि ते जर व्हायचं नसेल तर मग त्याच्यावर प्रोसेसिंग करणं, ड्रेनेजचं पाणी स्वच्छ करणं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला कराव्या लागतात. सभागृह पाहिजे शहराला. मंचरला तशी जागा कमी पण तरी सुद्धा शिवाजीराव आढळराव पाटलांनी निधी उपलब्ध करून घेऊन इथं मंचरमध्ये एक सभागृहाचं काम सुरू केलं. अण्णासाहेब आवटे कॉलेजला सुद्धा आता 2 कोटी रुपये एक सभागृह बांधायला दिलेले आहे. आणि अवसरीला सुद्धा आपण जवळपास 12 कोटी रुपये खर्च करून एअर कंडिशन सभागृह बांधलेला आहे आणि ज्याची क्षमता
पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरापेक्षा सुद्धा जास्त आहे. आता त्याच सभागृहाला आम्हाला आमच्या एका नेत्याचं एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीचं नाव देता आलं असतं, पण महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध कवयित्री श्रीमती कैलासवासी शांता शेळके कुठल्या समाजाच्या होत्या मला माहीत नाही. गोष्टी समाज म्हणजे ओबीसी त्यांचं नाव नवसरीच्या सभागृहाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. कोणाची मागणी नव्हती, म्हणजे ओबीसी समाजही आला नव्हता, दुसरा कुठलाही समाज आला नव्हता, आणि फक्त एकच होतं की त्या जरी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सुप्रसिद्ध कवयित्री असल्या तरी त्यांचं काही काळ वास्तव्य या मंचर शहरामध्ये राहिलेलं आहे. आज त्यांचा वाडा सुद्धा इथं तसंच आहे. त्याच्यानंतर क्रीडा संकुल केलं, तिथं अधिक सुधारणा करायच्या. आता आम्ही जॉगिंग ट्रॅक करतोय, स्विमिंग पूल केलेला आहे, बॅडमिंटन कोर्ट केलेला आहे. ते आणखी 10 कोटी रुपये जवळपास त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला आपण त्या ठिकाणी खर्च करणार आहे. दुसरं, निगोटवाडीच्या जवळ एक पांडवदरा नावाची जागा आहे, त्याचं आता जवळजवळ सगळं पूर्ण झालेलं आहे. हल्ली जरा आशिषचा विश्वास माझ्यावर कमी झालेला आहे, त्याच्यामुळेच आशिषची मागाशी सांगितलं की ही जी मराठी शाळा पाडली ती 5 वर्षात नाही तर 1 वर्षात आम्हाला बांधून द्या. सचिन भाऊचा विश्वास थोडा कमी झाला. शेवटी सरकारी कामात वेळ लागला आणि पांडव दऱ्याचा जो पाझर तलाव करायचा ना, त्या पांडव दऱ्याच्या पाझर तलावाचं सगळं आता काम आम्ही पूर्ण करत आणलेलं आहे. आणि 5 वर्षात नाही पण उद्याच्या 6 महिन्याच्या आत त्याचं टेंडर सगळं झालं, त्याचं काम सुरू करायचंय. जवळपास 17 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी खर्च करणार आहे आणि एक नवीन पाण्याचा स्रोत आपल्या गावासाठी आणि परिसरासाठी त्या ठिकाणी आपल्याला करायचं. आज सार्वजनिक स्वच्छतागृह कुठं नाही, ती सार्वजनिक स्वच्छतागृह करावी लागणार. आपल्याकडे एसटी डेपो नव्हता, आपण डेपो केला. आता बनसरचं स्टँड आपण जुनं पाडणार सगळं, तिथं आणखीन एक नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स करणार आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स केल्यामुळे त्याच्यामध्ये व्यापार वाढला पाहिजे आणि ते बीओटी तत्वावर करतात. एसटी स्टँड पण असेल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स सुद्धा त्या ठिकाणी असेल, तर हे काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी संपूर्ण मंचर शहरामध्ये CCTVची व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करायची आणि ते केल्यामुळं निश्चित प्रकारे काही चुकीच्या गोष्टी जर कुठं जर घडल्या तर त्याचा शोध लावणं सुद्धा आपल्याला सहजपणानं त्या ठिकाणी शक्य होतं. आणि म्हणून पोलीस स्टेशन नवीन बांधून झालं, प्रांत ऑफिस नवीन बांधून झालेलं. मगाशी MSMCच्या ऑफिसचा कोणी उल्लेख केला, मला वाटतं सचिननेच केला. पण MSMCचं ऑफिस ते आता त्यांनी ऑलरेडी निर्णय घेतलेला आहे, त्याचे प्लॅन्स वगैरे मंजूर झालेले आहेत
आणि जिथं सबस्टेशन आहे म्हणजे नालंदा स्कूलच्या बाजूला तिथंच ते MSABचं कार्यालय बांधण्याचा त्यांचा विचार त्याच्यामध्ये आहे. आता तुम्ही म्हटले की बाहेरचा बाजार आतमध्ये आला. आता हा अधिकार कोणाचा? पार्लमेंटचा आहे किंवा विधानसभेचा आहे का नगरपंचायतचा आहे? नगरपंचायतचा अधिकार असेल, बाहेरचा बाजार आतमध्ये आणायचा असेल तर नगरपंचायत कोणाच्या हातात पाहिजे? आपल्या हातात पाहिजे. आणि एकदा तुम्ही या लोकांना नगरपंचायतमध्ये निवडून दिलं की आपण यांना सांगितलं तर हे कधी कधी ऐकतील आपलं. दुसरं, जुनी शाळा तिथं काही शॉपिंग कॉम्प्लेक्स करायचं असेल ते करता येईल. म्हणजे ग्रामपंचायतला हे शक्य नव्हतं कारण तेवढा निधी ग्रामपंचायतकडे नव्हता. पण उद्या जर त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स करायचं असलं तर जर आम्ही 150-200 कोटी रुपयाची कामं करतोय तर इथे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधायला नगरपंचायतला काही अडचण येणार नाही. त्याच्यासाठी स्वतंत्र निधी हा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याच्या अर्थमंत्र्याकडे एक स्वतंत्र फंड असेल. काल शिंदे साहेब आले होते. शिंदे साहेब काहीतरी बोलले पण त्याच्यात जाऊ इच्छित नाही. पण एक स्वतंत्र फंड असतात आणि तो ठोक निधी म्हणून त्याला म्हणतात. अजितदादांना सांगितलं की आम्हाला मध्ये इथं शॉपिंग कॉम्प्लेक्स करायचं आहे, आम्हाला 5 कोटी 10 कोटी 20 कोटी पाहिजे. तर 2 दिवसामध्ये अजितदादा आपल्याला त्याच्यातले पैसे देतील. त्यामुळं सचिन त्याला कमी वेळ लागेल पण तुमची चावडी काय जे काय असेल ते हवेत इमले बांधू नका. तुम्हाला हे करायचंय ना सगळं, त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं की नगरपंचायत तुम्हाला आपल्या विचाराची निवडून आणावीच लागेल. त्याला दुसरा काही पर्याय नाही. तुम्ही चुकला की मी माझ्या जबाबदारीतून मुक्त झालो. कारण समोरचे बसणारे लोक आपण सांगू तसं ऐकतीलच असं नाही, वेगळा विचार करते. आम्ही नेहमीच हा विचार करतो की या गावातले या शहरातले सगळे गुण्या गोविंदानं एकत्रितपणानं त्या ठिकाणी राहिले पाहिजे. त्यामुळं कुठल्याही प्रश्नावर वादविवाद होणार नाही. कुठलीही घटना चुकीची घटना होणार नाही. बरेच लोक असे असतात की तसं नसलं तरी सुद्धा असे प्रसंग घडवायचा प्रयत्न करतात. उदाहरणच सांगायचं म्हटलं तर मी ज्यावेळेला गृहमंत्री होतो त्यावेळेला सोशल मीडियावर एक व्हिडिओ आला की एका मस्जिदीला आग लागली. सोशल मीडियावरच ते पाहून पहिली दंगल कुठे झाली असेल तर मालेगाव आणि दुसरी दंगल कुठे झाली असेल तर अमरावती. मी स्वतः गेलो दोन्ही ठिकाणी सगळ्या समाजाला शांत केलं आणि नंतर आम्ही शांत डोक्याने ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला त्यावेळेला असं निष्पन्न झालं की ती जी घटना होती ना ती भारतात घडलीच नसती. ती भारताच्या बाहेरची कुठली तरी दुसऱ्या देशातली घटना होती. पण त्याच्यामुळे 2 समाजाला या परिस्थितीला सामोरं जावं लागलं
आणि एकदा समाजामध्ये तेढ निर्माण झाली की ती वर्षानुवर्ष दुरुस्त होत नाही. आणि म्हणून दोन्ही समाजाला, सगळ्या समाजाला एकत्र करायचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. त्याच्यासाठी परत सांगतो की नगराध्यक्ष आणि नगरसेवक ही दोन्ही ज्याला द्यायचंय त्यांनी दोन्ही मतं दिली पाहिजे आणि ज्याला दोन्ही मतं नसतील द्यायची त्यांनी मत नाही दिलं तरी चालेल. ही माझी स्वतःची स्पष्ट भूमिका आहे. नाही तर मग हा माझ्या नात्यातला आहे, माझ्या गोत्यातला आहे, हा माझा अमका आहे, माझा तमका आहे, हे त्या ठिकाणी घडतं काम आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. बाकीचे लोक काय बोलतात ते बोलू देतात. खरं तर आमची चूक हीच आहे की आम्ही कुठल्या चुकीच्या प्रचाराला वेळीच उत्तर देत नाही. नाहीतर मग काय मंचरच्या ग्रामपंचायत मधला भ्रष्टाचार आम्हाला बाहेर काढता आला नसतं काय? अरे फायनान्स मिनिस्ट्रीच्या हातात असतं काय ग्रामपंचायत चौकशी लावायची, काढता आलं असतं आणि सिद्धही झालं असतं. पण त्या मार्गाने जायचं नाही आणि म्हणून आम्ही शांतपणानं फक्त विकासाचंच काम करत राहतो आणि ते विकासाचं काम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी नेहमीप्रमाणे ताकद द्यावी अशाच प्रकारची विनंती मी आपल्याला